इतका कुरकुरीत आणि खमंग चिवडा की प्रत्येक घासाला तोंडातून निघेल. अरे वाह! तर हा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे डाळवे, थोडंसं खोबरं, शेंगदाणे, कढीपत्ता, लसूण, पिठी साखर आणि चिवडा मसाला. त्यामध्ये मी मीठ आणि हळद ॲड केलेली आहे. एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि इकडे एका डब्यामध्ये मी चुरमुरे काढून घेतलेले आहेत. तर सर्वप्रथम आपण तेलामध्ये पोह्याचा चिवडा जो आहे तो आपण तळून घेणार आहोत आणि त्यावर पिठी साखर थोडीशी ॲड करणार आहोत. त्यानंतर थोडेसे शेंगदाणे जे आहेत ते आपण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. शेंगदाणे फ्राय करून झाल्यानंतर त्यानंतर आपण खोबरे फ्राय करून घेणार आहोत. खोबरे लक्षात ठेवा जास्त फ्राय करायचे नाहीत, कारण ते खूप लवकर करपतात. सो जेवढे शक्य आहे तेवढं फास्ट काढून घ्या. त्यानंतर आपण डाळवे फ्राय करणार आहोत. तुमच्या इकडे डाळवेला काय म्हणतात हे मला नक्की सांगा. कोणाकडे डाळवे आणि कोणाकडे डाळी असेही म्हणतात. त्यानंतर थोड्याशा लसूण पाकळ्या आपण यामध्ये फ्राय करून घेणार आहोत. लसूण पाकळ्या फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये खूप सारा कढीपत्ता फ्राय करून घेणार आहोत. आणि आता गॅस बंद करून चिवडा मसाला, मीठ आणि थोडीशी हळद हे आपण सगळं त्यामध्ये टाकून आपण सर्व तेल चिवड्यामध्ये ओतणार आहोत. आणि वरतून आणखी थोडीशी पिठी साखर ही त्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि मी सगळे एकाच डब्यामध्ये टाकलेले आहेत. मला जास्त भांडे काढायला अजिबात आवडत नाहीत, कारण ते घासणार कोण? हा सगळा चिवडा मस्त मिक्स करायचा. त्यानंतर मसाला सगळीकडे लागावा म्हणून थोडा हातानेही मिक्स करायचा आणि अशा प्रकारे 5 मिनिटात तयार आहे आपला मस्त असा चिवडा. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो, कमेंटही करा. थँक यू.